केंद्रातल्या भाजप सरकारनं आणलेल्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेस एकवटले कोल्हापूरमध्ये. थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रताप, काय म्हणतंय कोल्हापुरातलं आजचं वातावरण? ट्रॅक्टर रॅली काढण्यात येतेय. खर तर हे वातावरण पाहिल्यानंतर कृषी कायद्याच्या विरोधात कशा प्रकारचा एल्गार जो आहे तो काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभारला जातोय आपल्याला दिसून येतोय. एकूणच आपण पाहतो की मोठ्या संख्येनं कोल्हापुरातल्या निर्माण चौकामध्ये ट्रॅक्टर जमा झालेले आहेत आणि हा ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो दसरा चौकापर्यंत जाणार आहे. खर तर काँग्रेसच्या वतीनं दावा करण्यात आलेला होता की 500 ते 700 इतक्या लोक मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर धारक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दसरा चौकात कूच करणार आहेत आणि केंद्रानं जे कृषी कायदे मंजूर केलेले आहेत त्याच्या विरोधात हे एल्गार असणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आहेत गृहराज्यमंत्री आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आपल्यासोबत. खरं तर सांगा की ट्रॅक्टर मोर्चा हा सगळ्यात मोठा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. काय भूमिका आहे, कशा प्रकारचा विरोध आहे? नाही, देशामध्ये हा काळा कायदा पारित करण्यात आला. आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय सोनियाजी असतील, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहोत. या कायद्याच्या विरोधातला हा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. अजून देखील सरकारनं जागं व्हावं. जो निदर्शनं या देशामध्ये चाललेले आहेत त्याचा विचार करून हा कायदा मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा साधारणपणे यामध्ये असणार आहे. आजच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, कशा प्रकारे ट्रॅक्टर धारक जे आहेत ते जाणार आहेत आणि याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक सहभागी झालेले आहेत की शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे? नाही, शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून, जो ट्रॅक्टर हा शेतीशी निगडीत आहे, या व्यवसायाशी निगडीत आहे, त्याच्या माध्यमातून किमान सरकारला जाग यावी ही भूमिका आमची यामागची आहे. किती ट्रॅक्टर धारक याच्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर प्रमुख नेते कोण कोण असणार आहेत, कशा प्रकारचा आजचा कार्यक्रम असणार आहे? या ठिकाणी जवळजवळ 1000 ट्रॅक्टर आज इथं या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. सन्मान्य आमचे प्रभारी HK पाटील साहेब असतील, सन्मान्य प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरातजी आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, विश्वजित कदम आहेत, सोनल पटेल आहेत, अशी आमची सगळी काँग्रेसची टीम या आंदोलनामध्ये या आजच्या सहभागी या ठिकाणी होते. संपूर्ण देशभरातील जे पक्ष आहेत ते आपण पाहतो की या धोरणाच्या विरोधात किंवा या कायद्याच्या विरोधात आंदोलन करतायत. पण भाजप सरकारच्या वतीनं समर्थनात रॅली काढले जातात, समर्थनात आंदोलन केले जात आहेत. काँग्रेस पक्षाची याच्या संदर्भात भूमिका काय आहे? मला वाटते भाजपवाल्यांनी डांबरी रस्त्यावरनं समर्थन करण्यापेक्षा बांधावर जावं आणि शेतकऱ्याला समजावून सांगावा कायदा चांगला आहे. प्रताप, काँग्रेस आज आक्रमक झालेले दिसते कोल्हापूरमध्ये आणि या निर्माण चौकामधून निघणारी ही रॅलीची दसरा चौकामध्ये सांगता होईल. जवळपास 1000 ट्रॅक्टर घेऊन सगळे शेतकरी या ठिकाणी येणार आहेत. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप.